नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जे नवं ते लातूरमध्ये पाहावं किंवा व्हावं असं सातत्यानं जतन करणारे आज आपण ज्यांचे इंटरव्ह्यू घेत आहोत की नुकतंच काल ज्यांनी बालनाट्य महोत्सव घेतला त्या अपर्णाताई अमोल गोवंडे. तर मी त्यांचा परिचय त्यांनाच द्या म्हणून सांगणार आहे, कारण एक बहुआयामी व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्व आणि आजसुद्धा एक विद्यार्थ्यासारखं सातत्यानं जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या अपर्णाताई आज आपण पर्टिक्युलर बाल महोत्सव नाट्य महोत्सवावर मुलाखत घेत आहोत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. धन्यवाद. आपण थोडक्यात आपला परिचय, आपलं शिक्षण हे लोकांना सांगणं गरजेचं आहे, कारण एवढं सगळं असताना सुद्धा आपण नाट्यकला संस्कृती जोपासता. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपला परिचय सांगावा. सर्वांना नमस्कार. मी अपर्णा अमोल गोवंडे. मूळचं माझं शिक्षण हे स्थापत्य अभियंता असं म्हणावं लागेल. त्यानंतर मी एमटेक केलं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंगमधून. त्यानंतर डिप्लोमा इन योगा टीचर आणि PG डिप्लोमा इन वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन. सुरुवातीचा काही काळ स्थापत्य क्षेत्रामध्ये अभियंता म्हणून काम केलं. त्यानंतर एमटेक झाल्यानंतर मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत गुजरातमध्ये काम केलं. नंतर लातूर इथं ॲसिस्टंट प्रोफेसर म्हणून काही काळ काम केलं. PG डिप्लोमा इन वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन हा कंप्लीट केल्यानंतर युनिसेफची यंग प्रोफेशनल ही फेलोशिप घेऊन मध्य प्रदेशमध्ये जवळपास 1 वर्ष काम केलं आणि त्यानंतर युनिसेफसोबत 5 वर्ष महाराष्ट्र राज्यासाठी राज्य सल्लागार म्हणून काम केलं. अच्छा. तर आपण अचानक कलोपासक हे खूप जुनं नाट्यमंडळ ज्यांना अनेक राज्य पातळीवरचे पारितोषिकं मिळाले. तर ब्रेक के बाद म्हणजे जो 10-15 वर्षाच्या ब्रेकनंतर हे बाल महोत्सवाची कल्पना कशी काय सुचली? कलोपासक मंडळ जे आहे त्याची स्थापना साधारण 14 जानेवारी 1956 रोजी झालेली. म्हणजे 67 वर्षांपासून कलोपासक मंडळ हे लातूरमध्ये कार्यरत आहे. बालनाट्य महोत्सवाबद्दल बोलायचं म्हणलं तर बालनाट्य महोत्सवाबद्दल म्हणजे बालनाट्य स्पर्धा ज्या आहेत त्या याच्यापूर्वी 80च्या दशकामध्ये साधारण 85-86 च्या दरम्यान झाल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच काळ बालरंगभूमी ही उपेक्षित राहिली होती. कलोपासक मंडळ हे 1956 पासून अनेक नाटकं बसवतं. म्हणजे कलोपासक मंडळांनी बसवलेली नाटकं ही इतकी उत्तम आणि दर्जेदार होती की जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेसाठी ही नाटकं फायनलच्या फेरीमध्ये जायची तेव्हा मुंबई पुण्याचे कलाकार हे खास कलोपासकचं नाटक बघायला आवर्जून उपस्थित असायचे. एवढा दबदबा महाराष्ट्रभर कलोपासकने निर्माण केला होता. आणि त्याच्यामध्ये आवर्जून सांगायचं म्हणजे कहे पुरोहित सर असतील, रवींद्र गोवंडे सर असतील, श्रीराम गोजमगुंडे असतील, त्याचबरोबर कुकडे काकू असतील. तर अशी दिग्गज मंडळी ही स्मिता परचुरे काकू असतील, विभाकर मिरजकर सर असतील. तर ही सगळी मंडळी कलोपासकची ज्येष्ठ मंडळी आहेत असं आवर्जून सांगावंसं वाटतं. मग या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आज नाट्यमंडळाकडं किंवा प्रेक्षकांकडं आणि एकंदर नाट्य संस्कृती याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रकर्षाने जाणीव होते ती ही की आत्ता जी नाटकं होत आहेत किंवा नाटक करणारी जी मंडळी आहेत तर ती साधारण 30च्या पुढचा सगळा वयाचा सहभाग त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु यांनी केलेली नाटकं बघण्यासाठीचा जो प्रेक्षक आहे तर तो प्रेक्षक इथून पुढच्या काळात निर्माण होईल की नाही अशी शंका पण आली आणि ती भीती पण निर्माण झाली. मग आता हे दूर करण्यासाठी किंवा ही भीती खरी होऊ नये यासाठी कलोपासकनी पुढाकार घेतला
आणि बालनाट्य महोत्सवाचं आयोजन केलं. सुरुवातीला आम्हाला शंका होती की बालनाट्य महोत्सवाला योग्य तो रिस्पॉन्स मिळेल की नाही किंवा कशा पद्धतीने हा महोत्सव होऊ शकेल की नाही. पण एकंदर सगळ्यांची साथ लाभली आणि काल म्हणजे 12 फेब्रुवारी 2023 रोजी दगडोजीराव देशमुख सभागृहामध्ये सकाळी 9:30 ते जवळपास संध्याकाळी 8:30 पर्यंत हा दिवसभराचा महोत्सव चालला होता. एकूण आपल्याला अपेक्षित किती नाटकं एकांकिका अपेक्षित होत्या आणि किती लोकांनी सहभाग घेतला? त्याला स्क्रिप्ट ह्या स्थानिक कलावंताच्या होत्या की रेडीमेड मिराजदार वगैरे ह्या जुन्याच होत्या? त्याचबरोबर अभिनय हे बदलतं स्वरूप तुमच्या वेळेसचं किंवा आपल्या वेळेसचं की त्यावेळेस मायमिंग स्टेज प्रॉपर्टी वगैरे जरा जास्त असायची. आता बदलत्या स्वरूपात काय काय म्हणजे बदल आणि आपलं लातूर बदलत आहे का नाट्यक्षेत्रात? ओके. बालनाट्य महोत्सवाचा जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा सुरुवातीला आम्हाला साधारण 6 ते 7 नाटक म्हणल्यापेक्षा मी एकांकिका असं म्हणेन, कारण आम्ही सुरुवातीला प्रयोग हा फक्त एक अंकी नाटकाचाच करायचा असं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही एक मोजक्या 10 शाळांना पत्र पाठवली आणि आनंदाची बाब अशी की शाळांनी ते मान्य केलं. फेब्रुवारीचं आम्हाला थोडी भीती अशी होती की लातूर तसं शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजलेलं शहर आहे आणि त्यामुळे शाळा त्यात सहभागी होतील की नाही ही शंका होती. पण आनंदाची बाब अशी की 9 शाळांनी राज्य म्हणजे ह्या एका बालनाट्य महोत्सवामध्ये सहभाग घ्यायची अनुमती दर्शवली. त्यांनी तशी तयारी सुरू केली. आता याच्यामध्ये ज्या एकांकिकांची स्क्रिप्ट जर आपण थोडक्यात विचार केला तर यातली साधारण 3 नाटकं जी होती ती लेखकांनी लिहिलेली होती आणि बाकीच्या ज्या 6 नाटिका ज्या होत्या तर त्यातल्या म्हणजे सांगायला आवडेल की केशवराज शाळेच्या विद्यार्थ्यांनीच ही नाटिका लिहिलेली होती. त्याच्यानंतर बाकी ज्या शाळा होत्या त्यांच्यातल्या शिक्षकांनीच ह्या नाटिका लिहिलेल्या होत्या. आणि आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या नाट्य महोत्सवामध्ये संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र की जे बहुविकलांग मुलांसाठीचं केंद्र आहे लातूरमध्ये, तर त्यांनी सुद्धा यात सहभाग घेतला आणि त्यांची एकांकिका अतिशय दर्जेदार झाली. म्हणजे इतकं सुंदर सादरीकरण एखादी शाळा म्हणजे जिथं सामान्य मुलांना घेऊन नाटक बसवणं अवघड जातं अशा ठिकाणी बहुविकलांग मुलांना घेणं, त्यांचा तिथं सहभाग घेणं आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून ते संवाद म्हणून घेणं, योग्य त्या ठिकाणी योग्य तो क्रम तसाच ठेवणं, हे आव्हान सुद्धा संवेदनाच्या शिक्षकांनी तिथल्या मुलांनी खूप छान पेललं आणि त्यामुळे एक दर्जेदार सादरीकरण सगळ्यांनाच म्हणजे लातूरकरांना त्याची एक चांगली पर्वणी मिळाली असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर आता थोडंसं आपण जर बघितलं की बदलता काळ म्हणजे नाट्यक्षेत्रामध्ये सुद्धा अनेक बदल होत आहेत. अनेक तांत्रिक बाबींमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऍडव्हान्समेंट आलेले आहेत. तर त्यांचा जर विचार केला तर आवर्जून सांगावंसं वाटतं की कमी नेपथ्यामध्ये सुद्धा शाळांनी खूप चांगलं सादरीकरण केलं. त्याच्यानंतर काही शाळांनी म्हणजे आपल्याकडे माहित असतं की जनरली हा अनुभव असतो की ऐन वेळेवर माईक सिस्टीम खराब होते किंवा आवाज माणूस मोठमोठ्याने बोलत असतो पण समोरच्या प्रेक्षकांपर्यंत तो संवादच पोहोचत नाही किंवा मध्येच काहीतरी कुई आवाज येणं वगैरे असे सगळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. मग या अडचणींवर मात करण्यासाठी काही शाळांनी मुलांचा रिहर्सल घेत असताना आवाज रेकॉर्ड केले आणि ते त्यांनी एकांकिका सादर करत असताना तेच रेकॉर्डिंग त्यांनी वापरलं त्याच्यामध्ये. मग अशा पद्धतीचं आणि विशेष बाब अशी की त्या मुलांनी बरोबर त्यांच्या त्या संवादाला लिपसिंग जे प्रॉपर लागतं ते खूप छान मॅच केलं. म्हणजे अनेकांना असं कळलं नाही लवकर की हे फक्त ते मायमिंग करतायत किंवा ते फक्त लिपसिंग त्यांचे मॅच करतायत त्या रेकॉर्डिंग सोबत. तर अशा पद्धतीच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ह्या मुलांनी खूप लवकर आत्मसात केलेल्या आहेत आणि ही पुढच्या पिढीची खासियत आहे की जे जे नवीन येतं ते पटकन ग्रास्प करणं ही या पुढच्या पिढीकडचं जो काय म्हणूया की जमेची बाजू आहे त्याचं उत्तम उपयोग हा या शाळेने करून घेतलेला आहे.
आता याच्यामध्ये एकूण 9 शाळा सहभागी झाल्या होत्या. तर त्याच्यामध्ये पहिली शाळा जी होती ती गोदावरी कन्या विद्यालयाची मुलगी झाली हो, हे ऍक्च्युली पथनाट्य आहे. आणि तरी पण पथनाट्य असून सुद्धा एवढा म्हणजे बऱ्यापैकी मुलींचा संघ अतिशय छान त्यांनी सादरीकरण केलं. मुलींचा अभिनय खूप वाखाणण्याजोगा होता. संवाद फेक खूप चांगली होती. जिथे पाहिजे तिथे ठसक्यात बोलणं, जिथे पाहिजे तिथे थोडंसं लो घेणं, ही कला म्हणजे जी नाट्य क्षेत्रामध्ये अपेक्षित असतं की तुमची संवाद फेक उत्तम असली पाहिजे, तुमचं टायमिंग व्यवस्थित जमलं पाहिजे, जिथं पाहिजे तिथं तुम्ही तुमच्या हातांचा, शरीराचा किंवा ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो त्याचा योग्य तो वापर तो या गोदावरी शाळेच्या विद्यार्थिनींनी खूप चांगला केला. दुसरी एकांकिका होती ती म्हणजे श्री श्री रविशंकर शाळेची नवचेतनेची मशाल हाती. या शाळेमध्ये त्यांनी म्युझिक खूप चांगलं केलेलं होतं आणि कठपुतलीच्या माध्यमातून शंका कुशंका किंवा शकून अपशकून आणि अंधश्रद्धा याविषयीचं खूप छोट्या छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि अंधश्रद्धांना दूर ठेवून रोजची कामं उत्तम पद्धतीने कशी करू शकतो, म्हणजे थोडक्यात काय तर नवचेतनेची मशाल कशी हाती घेतली पाहिजे याच्याबद्दल श्री श्री रविशंकर शाळेने सादरीकरण केलं. तिसरी एकांकिका जी होती ती संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राची, ज्याच्यामध्ये कथा एका रंगाची हे त्यांचं सादरीकरण होतं. आणि ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पांढरा रंग आणि विरुद्ध इंद्रधनुष्यातले 7 रंग असं त्यांनी सादरीकरण, म्हणजे पांढऱ्या रंगाला उपेक्षित ठेवून बाकी 7 रंग त्याला सतत हिणवत असतात आणि मग सूर्यदेव येतो आणि त्या रंगाच्या मधूनच तुमची निर्मिती झाली याची जाणीव त्या 7 रंगांना करून देतो. आणि थोडक्यात काय तर समाजामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांना आदरपूर्वक किंवा सन्मानाने वागणूक देण्याची गरज आहे, ती गरज त्यांनी खूप छान अधोरेखित केली. चौथी एकांकिका झाली ती म्हणजे ज्ञानप्रकाश विद्यालयाची नरहरे मॅडमची जी शाळा आहे त्यांनी, तर त्याचं नाव होतं आता तरी कळलं का. अतिशय सुंदर, म्हणजे फक्त 4थीतले विद्यार्थी होते ते, पण उत्तम नाटिका लिहिलेली होती त्या मॅडमनी आणि सगळ्या 4थीच्या बालकलाकारांनी ठसक्यात संवाद फेक केली आणि येड बंबेश्वर महाराज एक छान दरबार त्यांनी उभा केला आणि त्या दरबारामध्ये भालदार चोपदार एकमेकांना प्रश्न विचारतात आणि कशा पद्धतीने ते म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना हसवत लहान मुलांना खिळवून ठेवत त्यांनी खूप छान पद्धतीने ही एकांकिका सादर केली. 5वी एकांकिका होती ती म्हणजे सरस्वती विद्यालयाची आणि ती म्हणजे गणपती बाप्पा हाजीर हो. तर ही जी एकांकिका होती ती साधारण सध्या जे शिक्षण क्षेत्रात चाललेलं आहे किंवा थोडक्यात म्हणायचं तर पालक विरुद्ध विद्यार्थी किंवा पालक विरुद्ध बालक असं जर आपण म्हटलं तर प्रत्येक पालक काय करतोय की मला जे करता आलं नाही ना ते तू केलं पाहिजेस असं म्हणून विद्यार्थ्यांवर मग हा क्लास जॉईन कर, तो क्लास जॉईन कर, इतके मार्क मिळव, तितके मार्क मिळव आणि या सगळ्यामध्ये मुलांचं बालपण कुठंतरी हरवत आहे. आणि मग ही तक्रार ती मुलं घेऊन जातात आणि मग ते गणपती बाप्पा हाजीर हो असं म्हणून गणपती बाप्पालाच काही प्रश्न विचारतात. तर ते सादरीकरण पण खूप छान झालं. म्हणजे त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी ऍक्च्युली ही पहिल्यांदा केली होती अशा प्रकारचं नाटक, पण तरी सुद्धा त्यांच्या एकंदर सादरीकरणामध्ये कुठंही त्यांच्यामध्ये स्टेज करेज नाही असं जाणवलं नाही किंवा ती मुलं पहिल्यांदाच स्टेजवर येत आहेत असंही काही वाटलं नाही. 6वी एकांकिका होती ती म्हणजे ज्ञानेश्वर विद्यालयाची अति तिथे माती. म्हणजे त्यांच्या नावातूनच ते सांगत होते की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की कशा पद्धतीने नुकसान होतं हे खूप छान त्यांनी सादरीकरण केलं. त्यानंतरचे सादरीकरण होतं ते म्हणजे जनकल्याण निवासी विद्यालयाचं वृद्धाश्रम ही एकांकिका. म्हणजे आधीच्या 6 एकांकिकांच्या नंतर हा विषय तसा थोडासा हटके होता, गंभीर होता, पण तरी देखील त्यातल्या म्हणजे जनकल्याण निवासी विद्यालयाच्या 7वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी 80 वर्षांच्या वृद्धांचं काम केलं आणि त्यातल्या एकमेव जे स्त्रीपात्र त्या नाटकामध्ये होते तर तिने अतिशय सुंदर अभिनय केला. म्हणजे तिचा अभिनय पाहून प्रेक्षकांमधल्या काही जणांच्या डोळ्यात पाणी तरळलं, इतकं छान तिने सादरीकरण केलं.
त्यानंतरचं सादरीकरण झालं ते म्हणजे राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचं, आणि त्यांनी अति झालं आणि हसू आलं. तर याच्यामध्ये त्यांनी खूप छान प्रश्न उपस्थित केला. तो म्हणजे सध्या आपण बघतोय की मोबाईलचं ऍडिक्शन खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे, आणि त्यामुळं पालक आणि विद्यार्थी तर मोबाईलच्या ज्या एकंदर पूर्ण आपण म्हणूया की त्या सगळ्या जंजाळामध्ये अडकलेले आहेत, आणि त्याचं कुठंतरी व्यसनाकडे रूपांतर होत चाललेलं आहे. तर ते कसं थांबवलं पाहिजे किंवा त्याचा अतिरेक झाला तर काय होऊ शकतं, तर हे त्यांनी त्यांच्या सादरीकरणामध्ये खूप छान सांगितलं. आणि तिथं त्यांनी, मी जो म्हटले मगाशी तुम्हाला की ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे, म्हणजे रेकॉर्डिंग करून मग त्याचं मायमिंग करत त्या लिपसिंगला मॅच करणं, हे त्यांनी खूप छान केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषांचा सुंदर मिलाफ या त्यांच्या सादरीकरणामध्ये घडवून आणला. म्हणजे दोन भाषा उत्तम पद्धतीने एका नाटिकेमध्ये छान सादर केल्या जाऊ शकतात, हे त्यांनी छान दाखवून दिलं. आणि शेवटचं सादरीकरण झालं ते म्हणजे केशवराज विद्यालयाचं, ज्याच्यामध्ये त्यांनी माझा भारत महान याच्याविषयी ती नाटिका सादर केली, एकांकिका सादर केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तर विद्यार्थिनी शिकायला परदेशात जाते आणि तिथं गेल्यानंतर ती तिच्या मैत्रिणीला घेऊन इथे येते, आणि मग घरामध्ये थोडासा संघर्ष निर्माण होतो की आपली भारतीय संस्कृती वर्सेस परदेशातली संस्कृती, आणि किती गोष्टी घ्यायच्या आणि त्यातलं काय सोडायचं. तर त्या सगळ्यामध्ये त्यांनी माझा भारत महान म्हणजे आपली भारतीय संस्कृती कशी श्रेष्ठ आहे याबद्दलचं खूप छान सादरीकरण केशवराज विद्यालयाने केलं. तर अशा एकूण 9 एकांकिका सादर झाल्या आणि अतिशय दर्जेदार सादरीकरण झालं. म्हणजे प्रेक्षकांनी येऊन आम्हाला सांगितलं की आम्हाला, काही प्रेक्षक दिवसभर होते आणि त्यात त्यांनी हे सांगितलं की ही आम्हाला खूप छान मेजवानी मिळाली, आणि अशी मेजवानी आम्हाला दरवर्षी घ्यायला आवडेल. शाळांचे काही संचालक, त्याच्यानंतर मुख्याध्यापक, त्याचबरोबर प्रायोजक सुद्धा तिथे उपस्थित होते, आणि त्या सगळ्यांनी आवर्जून असं सांगितलं की आम्हाला खूप मस्त वाटलं की लातूरमध्ये वेगळा काहीतरी प्रयोग होतो आहे, आणि हा जो प्रयोग आहे तो खूपच स्तुत्य आहे. हा फीडबॅक आम्हाला लगेचच मिळाला, आणि त्यामुळे 2 गोष्टींची जाणीव झाली. एक म्हणजे याच्या पुढच्या वर्षीचं जे नियोजन असेल तर ते आम्हाला आणखी जास्त असं म्हणूया की कुठल्याही फ्लॉज शिवाय करावं लागेल, म्हणजे कुठलेही त्याच्यामध्ये त्रुटी राहता कामा नये याची काळजी घ्यावी लागेल. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे की याच्यापेक्षा जास्त शाळांचा जर सहभाग वाढला तर हा महोत्सव कदाचित फक्त 1 दिवसाचा करून चालणार नाही, आणि त्यामध्ये कदाचित जास्त दिवसांचं नियोजन करावं लागेल. त्या अनुषंगाने आम्हाला आमची टीम वाढवावी लागेल. त्याचबरोबर काही बालकलाकार जे आहेत, म्हणजे आता 6 ह्या ज्या 9 एकांकिका होत्या तर या 3-3च्या सत्रामध्ये, म्हणजे एका सत्रामध्ये 3 एकांकिका अशा पद्धतीने आम्ही. किती मिनिट एक एकांकिका? साधारण आम्ही त्यांना पत्र पाठवतानाच रिक्वेस्ट केली होती की साधारण 25 मिनिटं ते 45 मिनिटं, याच्यापेक्षा जास्त असू नये ती. कारण शेवटी कसं असतं की पहिल्यांदाच हा प्रयोग होत होता, आणि प्रेक्षक किती काळ राहतील, म्हणजे त्यातही परत बाल प्रेक्षक जे असणार आहेत ते किती काळ टिकून राहतील याविषयीची थोडी साशंकता होती, म्हणून आम्ही तो वेळ त्यांना दिला होता. आणि मला वाटतं मॅक्सिमम म्हणजे सगळ्यात जास्त लॉंगेस्ट जी एकांकिका झाली ती 40 मिनिटाची झाली. त्याच्यापेक्षा बाकी सगळ्या एकांकिका ह्या साधारण 15 मिनिटं ते 40 मिनिटापर्यंत ह्या वेळेमध्ये होत्या. आणि या 3 सत्रांच्या मध्ये अर्धा तासाचा ब्रेक दिला होता. प्रत्येक एकांकिकाच्या 2 एकांकिकाच्या मध्ये पण 15 मिनिटाचा ब्रेक होता. आणि त्या दरम्यान म्हणजे प्रेक्षकांना 15 मिनिटाचा ब्रेक म्हणजे खूप मोठा वाटत असतो जेव्हा तुम्ही प्रेक्षकांच्या खुर्चीमध्ये बसता, आणि तेच तुम्ही जेव्हा पडद्याच्या मागे असता तेव्हा ती तयारी करण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटं खूप कमी वेळ आहे असं वाटत असतं. पण त्यातही आम्हाला लातूरातलेच काही शाळांचे विद्यार्थी इतके छान मिळाले की ज्यांनी छोट्या छोट्या नाटुकल्या सादर केल्या त्या 15 मिनिटाच्या गॅपमध्ये, म्हणजे गॅप त्यांनी भरून काढला. आणि त्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक यासाठी की त्यांना बिचाऱ्यांना कसलीही म्हणजे फारसा वेळ मिळाला नाही. अगदी 4 ते 5 दिवसांमध्ये त्यांनी हे सगळं सादर केलं. स्क्रिप्ट लिहून दिली की लगेच दुसऱ्या दिवशी पाठांतर, की तिसऱ्या दिवशी सादरीकरण, चौथ्या दिवशी इम्प्रोव्हायझेशन, आणि 5व्या दिवशी तर महोत्सव. आणि तरी सुद्धा त्या बाल कलाकारांनी अतिशय छान प्रेक्षकांना खेळवून ठेवलं. शिवाय मध्ये मध्ये जाऊन प्रेक्षकांमध्ये जायचं, त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांचे रिस्पॉन्सेस घ्यायचे,
ही सुद्धा गोष्ट त्यांनी खूप छान पद्धतीने, ही जबाबदारी म्हणावी लागेल खरं तर, ती त्यांनी खूप छान पद्धतीने पार पाडली. आणि एकंदर काय तर फक्त शाळातलेच बालकलाकार नाही तर शाळेच्या बाहेरच्या संघातले सुद्धा बालकलाकार आम्हाला या निमित्ताने कलोपासकशी जोडले गेले. आणि खात्री आहे की त्या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला इथून पुढे जेव्हा महोत्सव असेल त्यावेळेस तर आम्हाला काम करायचंच आहे, पण आम्हाला नाटकात सुद्धा काम करायचंय. तर हा जो त्यांचा रिस्पॉन्स मिळाला हा पण आम्हाला खूप छान वाटला. याच्या सोबत आणखी एक आवर्जून गोष्ट नमूद करावीशी वाटते की या सगळ्या एकंदर बालनाट्य महोत्सवाच्या मागचा मुख्य उद्देश कलोपासकचा जो होता तो पहिला मुख्य उद्देश की म्हणजे मी माझ्या सासऱ्यांनी ज्यावेळेस म्हणजे हे सगळं करत असताना माझ्या सासऱ्यांची मला खूप जास्त आठवण येत होती. कारण माझ्या मनावरती जे नाटकाचे संस्कार रुजवले गेले माझ्या बालवयामध्ये ते माझ्या सासऱ्यांमुळे. त्यांनी बालनाट्य आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर दरवर्षी घेत होते आणि त्यातली एक मी विद्यार्थिनी होते त्यांची. तर म्हणजे आता जर नाना असले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता हे सगळं पाहत असताना. तर त्यावेळेस जे संस्कार झाले त्याच्यामुळे काही गोष्टींचं खूप लहान वयामध्ये बीज रोवली गेली. ती म्हणजे की आपलं जे व्यक्तिमत्व आहे तर आपला आवाज असेल, आपली बॉडी असेल, त्याचा म्हणजे त्याची सुद्धा एक भाषा असते. आणि जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा लोक फक्त तुमच्या चेहऱ्याकडे नाही, तुमच्या संवादाकडे नाही तर एकंदर तुम्ही म्हणून व्यक्तिमत्व असं बघत असतात. तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं स्वतःचं सादरीकरण किंवा स्वतःचं प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो तर ते केलं पाहिजे. तर असे जर उत्तम व्यक्तिमत्व आपल्याला घडवायचे असतील मग ते फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर कलाकार म्हणून सुद्धा आपल्याला असं म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर एक सुजाण नागरिक म्हणून सुद्धा. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या नाटकामध्ये भाग घेता तेव्हा तुम्ही अनेक कलांचा त्याच्यामध्ये नकळत तुमच्या मनावर संस्कार करत असता. त्यातला पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही ती जी काही स्क्रिप्ट आहे त्याचं पाठांतर करता. म्हणजे तुम्ही मन आणि तुमची बुद्धी यांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करता. त्याच्यानंतर तुम्ही त्या व्यक्तिरेखेमध्ये जेव्हा शिरता तेव्हा तुम्ही नकळतपणे ती व्यक्तिरेखा कशा पद्धतीने विचार करेल, त्या व्यक्तिरेखेच्या भावना काय असतील याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय तर थर्ड पर्सनच्या जागी जाऊन त्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं हा एक संस्कार असतो. त्याच्यानंतर संवाद जेव्हा तुम्ही म्हणत असता तेव्हा कुठे व्हॉल्यूम तुमचा वाढवायचा, कुठे कमी करायचा, कशा पद्धतीने म्हटला तर तो माझा संवाद प्रभावी ठरेल आणि प्रेक्षकांमधून त्याला दाद मिळेल याच्याबद्दलचा पूर्वविचार जो तुम्हाला पूर्ण रिहर्सलच्या माध्यमातून होत असतो तुमच्यावरती. त्याचबरोबर प्रकाश योजना, म्युझिक योग्य ठिकाणी, त्याच्यानंतर कुठे एंट्री असेल, कुठे एक्झिट असेल, ब्लॅकआउट झाल्यानंतर कशा पद्धतीने पटकन मला हालचाली राहता कामा नये. त्याचबरोबर मी जेव्हा म्हणजे मी बोलत असेल दुसऱ्या पात्राशी परंतु मला सगळे प्रेक्षक बघत आहेत याची जाणीव ठेवावी लागते. आणि ते सगळं करत असताना माझी प्रेक्षकांकडे पाठ नाही झाली पाहिजे किंवा समोर सगळा अंधार असताना माझे डोळे कुठेतरी भिरभिरतायत असं वाटलं नाही पाहिजे प्रेक्षकांना. तर या सगळ्या गोष्टींचे संस्कार तुमच्या मनावरती कलाकार म्हणून होत असतात. आणि ते कुठेतरी तुम्ही जेव्हा समाजामध्ये वावरत असता, तुम्ही जेव्हा नागरिक म्हणून वावरत असता तर त्या सगळ्या गोष्टींचा तुमच्या मनावर खूप चांगला परिणाम होत असतो. आणि त्याचा उपयोग हा तुम्हाला पुढच्या पिढीला त्याच पद्धतीने चांगल्या गोष्टी देण्याकरता निश्चितपणे करता येऊ शकतो. हा संस्कार जो माझ्या सासऱ्यांनी मला केला तोच संस्कार कलोपासक टीम म्हणून पुढे घेऊन जात आहे बालनाट्य महोत्सवाच्या निमित्ताने. कारण होतंय काय की पुढच्या पिढीमध्ये खूप जास्त प्रचंड ऊर्जा आहे, बुद्धिमत्ता प्रचंड आहे. आणि आपण जर त्यांना त्यांच्या योग्य जे त्यांच्यातले जे गुण आहेत, त्यांच्यातली जी ऊर्जा आहे त्याला जर योग्य मार्गात प्रवाहित नाही केलं तर कदाचित आपण जे म्हणतो की मोबाईलचं ॲडिक्शन लागतं, नको त्या मार्गाला मुलं जातात किंवा नको त्या सवयी त्यांना लहान वयामध्ये लागतात. तर हे सगळं थांबवण्यासाठी त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी प्रवाहित करणं आणि त्यांना गुंतवून ठेवणं जेणेकरून त्यांच्या बुद्धीचा योग्य वापर होईल, त्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर होईल आणि त्यांना त्याचबरोबर एक व्यक्तिमत्व, उत्तम व्यक्तिमत्व म्हणून घडवण्यासाठी
काही गोष्टींचा संस्कार नकळत त्यांच्यावर होईल. कारण एखाद्या विद्यार्थ्याला जेव्हा आपण म्हणतो की तुला या क्लासला जायचंय, तर त्याचं मन त्याला नाही म्हणत असतं, पण आई बाबा नेऊन सोडतायत म्हणून ते कदाचित जाऊन बसेल तिथे. पण ह्याच्याच विरुद्ध जर त्याला आपण म्हटलं की असं असं नाटक आहे, चल तू बघायला येणार का, तर काल दिवसभराचा महोत्सव पाहिल्यानंतर अनेकांनी येऊन सांगितलं, म्हणजे बालकांनी, की आम्हाला अशा नाटकात सहभागी व्हायला आवडेल पुढच्या वेळेस. आणि कदाचित ही पावती म्हणावी लागेल किंवा हे व्हेरिफिकेशन म्हणावं लागेल की ज्या गोष्टीसाठी आम्ही हा सगळा उपद्व्याप केला असं म्हणावं लागेल, तर त्याचं उपद्व्यापाचं चांगलं स्वरूप आम्हाला इथे, किंवा फलस्वरूप असं म्हणावं लागेल, की त्या रिस्पॉन्सेस मधून मिळालं. एकंदरीत शाळेंचा प्रतिसाद, तुमचं टीमवर्क पाहता तुम्ही समाधानी आहात का? निश्चितपणे समाधानी आहे. म्हणजे शाळांचा प्रतिसाद खूप चांगला तर मिळालाच, त्याचबरोबर प्रायोजकांचा पण आम्हाला खूप चांगला आर्थिक भार ज्यांनी उचलला, तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला, म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा शाळांनी प्रतिसाद दिला, 9 शाळा येत आहेत असं निश्चित झालं, आणि मग सगळं खर्चाचं जेव्हा आम्ही गणित मांडलं, तेव्हा आम्हाला अशी शंका होती की आपण करू शकू की नाही. कारण मंडळ जरी जुनं असलं तरी ते हे सगळी मंडळी आम्ही हौशी नाट्यभूमी निगडीत मंडळी आहोत. त्यामुळे आता मला आणखीन एक विचारायचे की हा बाल महोत्सवाबरोबरच राज्य स्पर्धेसाठी सुद्धा कलोपासक ऍक्टिव्ह होणार का? ऍक्च्युली ऍक्टिव्ह आहेच, फक्त होतं असं की राज्यनाट्य स्पर्धेमध्ये जेव्हा सहभाग घेतला जातो तेव्हा त्याला फारशी प्रसिद्धी मिळत नाही. आता मागच्या वर्षी आम्ही, म्हणजे आता यावर्षी आमचं उद्ध्वस्त धर्मशाळा हे नाटक बसवलं होतं, आम्ही सादर सुद्धा केलं होतं. त्याच्या मागच्या वर्षी आम्ही व्यक्त अव्यक्त हे नाटक सादर केलं होतं, आणि त्याच्यामध्ये आमच्यातल्या एका कलाकाराला, दस्तगीर शेख यांना अभिनयाचं प्रमाणपत्र सुद्धा मिळालं होतं. म्हणजे ती परंपरा कलोपासक कायम राखत आहे. आणि कलोपासक सक्रिय आहेच, पण बालरंगभूमीसाठी ते आत्ता परत आम्ही ऊर्जित अवस्था त्याला दिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर प्रायोजकांविषयी जेव्हा मी बोलते तेव्हा प्रायोजकांनी पण आमच्यावर तो विश्वास दाखवला आणि त्यांनी पण आर्थिक भार उचलला. त्याच्यामुळे कालचा महोत्सव हा खूप छान पद्धतीने सक्सेसफुल झाला, किंवा त्याला खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी झाला असं म्हणावं वाटेल. सर्वात महत्त्वाचं, कलोपासक एक संघ राहावा, टीम वर्क वृद्धिंगत व्हावं, आणि भविष्यात आपल्या काय काय संकल्पना आहेत ते पण तुम्ही श्रोत्यांना सांगावं. नक्कीच. येणाऱ्या काळामध्ये एक बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्याचा कलोपासकचा मानस आहे, आणि त्या माध्यमातून हे जे सगळे बालक आहेत किंवा बाल रंगभूमीशी ज्यांना जोडलं जायचंय, तर त्यांना नाटक म्हणजे काय आणि त्याचे विविध अंग जे आहेत, तर याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन करणारी एक कार्यशाळा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. आणि लवकरच ही कार्यशाळा आम्ही येत्या काही महिन्यांमध्ये आयोजित करणार आहोत. तर त्याकरिता जे कोणी इच्छुक असतील तर त्यांनी जरूर श्रीयुत अमोल गोवंडे यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा मोबाईल क्रमांक 7580700010 हा आहे, किंवा kalopasak.latur@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर देखील तुम्ही ईमेल पाठवून तुम्हाला सहभागी व्हायचंय अशी जर इच्छा कळवली तर आम्ही नक्की तुम्हाला संपर्क करू, आणि या माध्यमातून बालनाट्य प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित करणार आहोत लवकरच. धन्यवाद. आपण महोत्सव घेतला, चांगल्या प्रकारे यशस्वी झाला, आणि आपल्या टीमनं खूप चांगल्या पद्धतीनं हे यासाठी परिश्रम घेतले, प्रायोजक शोधले आणि सर्व व्यवस्थापन केलं. कारण हे कठीण काम आपण केलं. तर श्रोते हो, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, शेअर करा, लाईक करा. आणि अपर्णाताई, आपण वेगवेगळे विषय अशाच पद्धतीनं घेऊन एक लातूरच्या फक्त प्राध्यापिकाच नाही तर आपल्याकडचे जे वेगवेगळे सुप्त कलागुण आहेत, योगा आहे किंवा आणखीन तुम्ही जे जे करता, तर जे जे ठावे ते इतरांना सांगावे, शहाणे करूनही सोडावे सकळ जन, अशा प्रकारची मी विनंती करतो.
आणि आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मराठवाडा नेत्यांनी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचण्याची एक चांगली संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल बद्दर साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी मनापासून आभार मानते. आणि आजचा हा जो विषय आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवावा याकरता विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद.